सिराज भाई ये कहाँ पे ले आया आप? अरे हो है कासिम, हे पुन्हा आहे, जरा मराठी मध्ये थोडं. आओ आओ सिराज भाई मराठीमध्येच बोलू आपण. पण हे कुठं आणलेलं तुम्ही? हे नुसतं रस्ता दिसतो, गाड्या दिसतात इथं. हे कुठला मार्ग आहे? काय नवीन प्रोजेक्ट आणलं का काय सिराज भाऊ? एकदम नवीन प्रोजेक्ट, हार्ट ऑफ द सिटी. ओके, मग हे साहेब कोण आहे? हे आपले मेन सेल्स मॅनेजर आहे इकडचे साहित्य. ओके, सेल्स मॅनेजर आहे आणि इंजिनियर सुद्धा आहे संगत मध्ये. आहे त्याच्या. अहो सिराज साहेब, या प्रोजेक्टची माहिती तर द्या ना, कोण देणार आहे? ते प्रोजेक्टची माहिती अहो सिराज सर या प्रोजेक्टची माहिती कोण देणार आहे सर? देणार आपले सेल्स मॅनेजर साहेब आहे, इंजिनियर साहेब आहे इकडं. ओके, तर चला आपण माहिती घेऊ या प्रोजेक्टची. डायरेक्टली आपण सर आपल्या प्रोजेक्ट वरती जाऊन लोकांना दाखवू आपण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. पण आज तुम्ही जे बघणार ना ते एक नवीन असणार आहे. आणि नवीन काय असणार आहे तरी स्टार्टिंगला सिराज भाईला आपण भेटलं होतं, सरांना पण भेटलं होतं आपण, आणि त्याच प्रोजेक्ट बद्दल आपण इथं बोलायला बसलेले. ऊन एवढं आहे की त्या साईटचं तुम्हाला मी बाजूला एक व्हिडिओ दाखवणार आहे, आम्ही बोलणार आहे आणि साईटचा व्हिडिओ चालू असणार आहे, ते तुम्ही बघायचं. कारण की एवढं ऊन आहे आणि अगदी आपण सिटी मध्येच आहे. तर तेच प्रश्न आपण सिराज साहेबांना विचारू. सिराज साहेब काय बोलतात राव, काय चालू आहे? जय महाराष्ट्र, जय जय पुणे. अहो जय जय पुणे, बरोबर ना. आता आपला नवीन प्रोजेक्ट पुणे सिटी मध्ये, कॅम्प मध्ये, प्रॉपर कॅम्प मध्ये. हा बरोबर आहे. ऐका ना, ते कॅम्पचं आहेच, कारण की कॅम्पचा तुम्हीच दाखवत राहतात, बरोबर ना. डायरेक्टली ते जे सेल्स एक्झिक्युटिव्ह बसलेले त्यांना माझा एक प्रश्न असणार आहे. सर स्टार्टिंगला काय आपण देऊ राहिलेले, जे स्टार्टिंगला जे लोक येणार आहे, आणि तुम्ही बोलले मला कमर्शियल पण आहे, ऑफिसेस पण आहे, रेसिडेन्शियल पण आहे. तर आपण प्रत्येक ह्याच्यावरती बोलू. आणि साईडला जे इंजिनियर चीफ सर बसलेले त्यांच्या बरोबर पण काही डिस्कशन करू की हे किती एकरचं असणार आहे, काय ह्याच्यामध्ये बेस्ट म्हणजे काय वापरलेलं गेलेलं आहे, आणि हे कसं काय पार्किंगची सुविधा कशी काय केलेली. तर सर सॉरी सर, थोडं बोलायची सवय आहे, पण लोक आपल्याला बघतात. आणि आज आपण कमर्शियल बद्दल स्टार्टिंगला करू सर. आणि एक मिनिट मंडळी, व्हिडिओ सोडू नका अजिबात, संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. कारण की बघा, तुमच्यासाठी एवढं उन्हामध्ये आलेले, तुम्हाला पुणे सिटीमध्ये ऑफिस पाहिजे, दुकान पाहिजे, मकान पाहिजे, तर ते सगळं इथंच आहे. तर सर बोला सर. सर ते जे बोलत होते ना सर, खाली दुकान ऊपर मकान, तर काय आहे सर ते थोडं सांगा सर. सांगतो, पण थोड्या प्रोफेशनल वे मध्ये सांगतो. बिलकुल सर, थोडं प्रोफेशनल. कमर्शियल शॉप्स, त्यानंतर ऑफिस स्पेसेस, त्यानंतर वरती आपले रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत. रेसिडेन्शियल फ्लॅट, ओके. तर बघायला गेलं सर, हे 2 BHK पासून स्टार्ट आहे का रेसिडेन्शियल फ्लॅट? 2 आणि 3 BHK दोन्ही आहेत सर. 2 आणि 3 BHK. येस. आणि सर खूप नाव निघून राहिलेलं सर या प्रोजेक्टचं सर. सर प्रोजेक्ट तसा बनवलाय, म्हणून आपण चीफ इंजिनियर जे आहे त्यांना पण घेऊन बसलेले, ते पण आपल्याला काही बोलणार आहे. पण सर मला हे सांगा की जे खाली जे शॉप्स असणार आहे तर ते किती स्क्वेअर फीटचे असणार आहे सर? सर शॉप स्टार्ट होतात 185 स्क्वेअर फीट पासून. 185 स्क्वेअर फीट पासून. हे हार्ट ऑफ द सिटी पुणे कॅम्प. मेन चौक जो क्वार्टर गेट चौक आहे, त्या चौकाच्या कॉर्नरला आपले शॉप्स आहेत आणि ग्राउंड फ्लोअरला आहेत. आता इन्व्हेंटरी ओपन आहे, बिकॉज जस्ट आम्ही स्टार्ट केलंय. ओके, जे स्टार्ट केलेले. आणि सर हे जे असणार आहे सर, तुम्ही बोलत होते पार्किंग, ग्राउंड फ्लोअरला आपण पार्किंग दिलेली, आणि जे ओनर असणार आहे त्यांना सगळ्यांना एक पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग दिलेली सर. आणि कस्टमर साठी पार्किंग कुठं असणार आहे सर? सर आपण कसं केलेलं आहे, बेसमेंट आणि लोअरला पार्किंग कमर्शियलसाठी ठेवलेलं आहे, आणि त्याच्यासाठी आपण म्हणजे स्टॅक पार्किंग केलेलं आहे कमर्शियलसाठी. आणि रेसिडेन्शियल जे फ्लॅट्स आहेत त्यासाठी आपण एक सेपरेट कार लिफ्ट आपण केलेली आहे. म्हणजे आपण रेसिडेन्शियलला वेगळे केलेले आहे आणि कमर्शियलला वेगळे केलेले आहे. ओके ओके ओके. आणि सर हे जे मधलं दिसतं तर हे काय असणार आहे सर? हे काय पार्किंग सारखं केलं का? रेसिडेन्शियल पार्किंग आहे. रेसिडेन्शियल पार्किंग. हो, आपण त्याला याच्यावरती जाण्यासाठी आपण सेपरेट त्यांना रेसिडेन्शियल कार पार्किंग दिलेली आहे, कार लिफ्ट दिलेली आहे त्यांना. कार पार्किंगची लिफ्ट दिलेली, म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी पोहोचली पुढे आपल्या एरियामध्ये. बऱ्यापैकी इथेच आहे सध्या. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम इथल्या कॅम्पमधल्या लोकांना जो आहे, पार्किंग बघितलाय, तो डेव्हलपरनी सॉल्व्ह केलाय, ती म्हणजे पार्किंग. सर मी आता येत होतं,
मला पण पार्किंगचा प्रॉब्लेम भेटला सर. हा, ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला सर. ग्राउंड फ्लोअरला जे हा. शॉप्स आहेत किंवा ऑफिस स्पेसेस आहेत त्यांना पार्किंग कोण देत नाही. नाही But देत सर. आपण सगळ्यांना सर डेडिकेटेडली एक पार्किंग कवर्ड पार्किंग दिलेली आहे, ते की याच्या खाली असणार आहे बेसमेंटला. बेसमेंटला असणार आहे Yes. खाली. जबरदस्त आहे सर, पार्किंग जबरदस्त दिलेली. सर साधारणपणे हे जे शॉप आहे ह्याचा भाव काय काढलेले सर? सर शॉप ग्राउंड फ्लोअरला स्टार्ट होतात 2,70,00,000 आणि शॉपची एवढी डिमांड आहे, आमच्याकडे रोज एवढे क्लायंट येत आहेत, त्यांना पैशांचा प्रॉब्लेम नाहीये, बट सगळ्यात पहिले विचारतात पार्किंग देतोय. मेन पार्किंगचा प्रॉब्लेम आहे लोकांना, मेन पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. सर ह्या शॉपमध्ये म्हणजे साधारणपणे किती स्क्वेअर फीट बोललो तुम्ही टोटल? एक शॉप 78 अराउंड 400 स्क्वेअर फीट आहे. 400 स्क्वेअर फीट. Yes. त्याच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम? सर सगळ्यांना कॉमन बाथरूम दिलेला आहे. ओके, सगळ्यांना कॉमन बाथरूम वगैरे येणार आहे. ओके. आणि त्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळे म्हणजे ज्याला पाहिजे तो वेगवेगळा शॉप उघडू शकतो, बरोबर. बरोबर ना? आणि ऑफिसेस तुम्ही बोलत होते की जे पार्किंग दिसती वरती त्या पार्किंगच्या इकडे ऑफिसेस केलेले का? कुठं नाही कुठं सर, हे ऑफिसेस? ऑफिसेस हे आहेत आपले आणि हे शॉप्स आहेत. याच्यानंतर Okay. आपले पार्किंग रेसिडेन्शियल आहे, नंतर हा आपला रेसिडेन्शियलचा पोर्शन चालू होतो. ओके, रेसिडेन्शियलचा पोर्शन चालू होतो. मंडळी तुम्ही बघू शकतात. बरं, आपण आता वळूया फ्लॅटकडे वळूया. सर 2 BHK चा काय भाव चालू आहे सर इथं? सर भाव सोडा, पहिले ना एरिया बघा सर, आहे मी ना? तुम्हाला जर 2 BHK येतोय ना, तो पहिला तुमचा 2 BHK 9व्या फ्लोअरला आहे. 9व्या फ्लोर. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर ना तुमचा व्ह्यू कधी ब्लॉक होणार नाही. ओके. तुम्ही जे बघितलंय ना हे, याच्या आजूबाजूला कोणतीच 9 फ्लोअरची पण बिल्डिंग नाही. आपला पहिला फ्लॅट 9व्या फ्लोअरला आहे. सर मला एक बोलायचं सर, सिराज भाई, आणि आपण किती व्हिडिओ बनवले हो सिराज भाई, तुम्ही काय राव 40 वर्ष 50 वर्षाचे फ्लॅट दाखवतात. आता हे बघा ना, नवीन आलेले नवीन आलेले एकदम हा. सिटी. आता ज्याचे लक ते घेणार नवीन फ्लॅट. ओके. बरं, तुमच्याकडे जे जुने फ्लॅट आहे तर काय भाव चालू आहे 2 BHK चे? 2 BHK ह्याच्यापेक्षा जास्त भाव आहे बापरे, जुन्याच्या. जुन्याचा. नवीनसाठी तर उलट चांगलं आहे. अजून आणि त्या जुन्यामध्ये राव ते लोन बिन होत नाही. लोनचा प्रॉब्लेम अरे अरे, बरं झालं सर, आपलं बोलणं झालं होतं लोनचं. बरं, हे लोनचं काय आहे प्रकारचं आहे? सर लोन साठी आम्ही तुम्हाला लोन करून देऊ. हा, आमचा एक डेडिकेटेडली माणूस तुमच्यासाठी आपण लोन साठी ठेवलेला आहे. बिलकुल. Yes. सर म्हणजे हे सगळं रेरा रजिस्टर आहे, बरोबर. मग लोन तर 100% होणारच ना. 100%. अहो मंडळी, हे सिराज भाई जे जुने दाखवतात त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतो राव, लोन होत नाही. किती टक्के लोन होतं सिराज भाई तिकडं? 20%. 20%. आणि इथं किती होणार आहे सर? 80-90%. 80-90%. अहो झाली समजा ना. अहो ताई दादा बघतात आपल्याला आणि ते 100% कॉल करणार आहे. सिराज भाई तुमचा नंबर नाही देणार मी आता, मी माझा नंबर देणार आहे. कारण की नाही, साहेबांनी लय जबरदस्त दिलेले, लय जबरदस्त सांगितलेले. कारण की त्यांनी म्हटले की 80-90% लोन होणार आणि सगळं रेरा ऑथोराइज असणार आहे. सर ऑफिस वगैरे कुठलं पण ऑफिस उघडू शकतो का आपण सर? कुठलं पण उघडू शकतो सर. सिराज भाईचं एक ऑफिस उघडू आपण तिकडं. हा, सिराज भाई तुमचं ऑफिस उघडू. ओके. मंडळी मस्किरी नाही, खरं त्यांना उघडायचंय आणि त्यांनी ते बुकिंग पण करणार आहे इथं. आणि बघायला गेलं आज तुमच्यासाठी इथं हे काय बोलतात प्रॉपर्टी, आता मी काय बोलू सर ह्याला? प्रॉपर्टी बोलून संबोधित करू का रेसिडेन्शियल का कमर्शियल बोलून काय? सर हा एक प्रोजेक्ट म्हणून लाईफ चेंजिंग पॉइंट आहे. जर का ज्याला दिसलं तुमचा व्हिडिओ, ज्यांनी बघितला, जो आला, त्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. इव्हन तुम्हीच एक शॉप घेणार आहे. बिलकुल सर. आणि सर बघायला गेले हे 2 BHK काय रेट काढलेले सर? सर मी आधीच बोललो, रेट या एरियामध्ये जेवढा असेल ना त्यापेक्षा आपण कमीच विकू. सिराज भाईने बोलून टाकलं पहिलं, ते जुने यांचे खूप महाग आहे. जुन्यापेक्षा कमी आपण रेटने विकू. इव्हन तुमचे ऑफिस जे आहे हा, हे मी तुम्हाला फक्त ना सर 60 लाख पासून स्टार्ट करतोय. 60 लाखापासून? 60 लाखात सर त्याला पार्किंग देतोय मी. अरे बापरे, सेपरेट पार्क. सेपरेट 60 लाखाची पार्किंग. टोटल कितीपर्यंत जाणार आहे सर बघायला गेलं एक ऑफिस घेतलं तर Total माणसाने? जे म्हणजे 60 लाख पासून स्टार्टिंग आहे, ते पण आपण अराउंड 900 स्क्वेअर फीटचं ऑफिस स्पेस देतोय 60 लाख रुपये. त्याला एक कार पार्किंग देतोय. सध्या जर तुम्ही कार पार्किंग घ्यायला गेली कॅम्पमध्ये तर 10 लाख रुपये फक्त कार पार्किंगचे घेतात. हो, एकदम भारी. म्हणजे 60 लाखामध्ये डायरेक्ट ऑफिस आपल्याला भेटू राहिलेले. एवढं सिराज भाई काय मस्किरी करतात तुम्ही. त्या दिवशी तो शॉप दाखवला आणि त्या शॉपचं काय किंमत बोलले? 1 करोड. 1 करोड मग हे काय हे ते जुन्यापेक्षा हे तर नवीन तर परवडणार ना आपल्याला.
असं काहीतरी दाखवत राहणार आहो. बरोबर आहे का नाही? बघा इथंच बसलेले बघा सिराजभाई. हा, अजून काय बोलायचं सर? तुम्हाला काय बोलायचं का अजून? नाही, आपण आता रेसिडेन्शियल मध्ये आहे ना, आपल्याला ओपन स्पेस मध्ये त्याच्यामध्ये आपण गार्डन केलेलं आहे. हा सर, ते Nice सुटलं राव floor. गार्डन. हा. हे आजकाल हे झालेले इकोसिस्टम झालेलं आहे शरीराचा, की जिम पाहिजे, गार्डन पाहिजे. आणि तिथे आपण Gym पण दिली. जिम दिलेले आहे. हा, प्लस आपण एक त्याला काय म्हणतात, टाउनशिप, हा, हेल्थ क्लब वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे का? हे वरती फ्लोअरला सगळे केलेले. बरं सर, ते फ्लॅटचं रेट वगैरे बोलले नाही तुम्ही सर, आज बोला ना सर, का पुढच्या व्हिडिओमध्ये बोलतात? रेट सर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लॅट बद्दल सिराजभाई पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. मध्ये रेट बोलू. हा, फ्लॅट बद्दल. पण आज आपण कमर्शियल घेतलं. बरं सर, तुम्हाला काय बोलायचं ज्यांना शॉप वगैरे खरेदी करायचं? सर या एकदा बघून जा, तुम्हाला आवडणाऱ्याची गॅरंटी मी देतो. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी घेत नाही, नाहीतर मी पण घेतलं असतं एखादं. नाही, बिलकुल. मंडळी, तुम्ही बघितलं आज, म्हणजे आपण आज इथं ह्या प्रोजेक्टला बोलायला एवढं सारखं आहे, एवढं आहे की आपल्याला हा टाइम पुरणार नाही. अर्धा तास पण आपण चर्चा करू शकतो सर, बरोबर ना, या प्रोजेक्टवरती. पण कसं, प्रेक्षकांना जे बघणारे जे लोक आहेत त्यांचा एक टाइम असतो लिमिटेड, आणि त्या टायमिंग मध्ये आपण बरीचशी माहिती दिली. आता एकदम एक्सपर्ट म्हणूनच माहिती दिलेली, पण शॉप बद्दल आणि ऑफिसेस बद्दल आणि काही पार्किंग बद्दल माहिती दिलेली. मंडळी, ह्या प्रोजेक्टचा व्हिडिओ सोडायचा नाही. बरं, ही पोझिशन केव्हा भेटणार आहे सर शॉपची? किती दिवस लागणार? 2 वर्ष जवळपास आपण देऊन देऊ पडेल. 2 वर्षामध्ये पोझिशन भेटून जाणार. आणि बोलता एक वर्ष संपू राहिलेले आहे. आत्ताच सिराजभाई आपण आत्ताच 30+ वगैरे सेलिब्रेट केलं होतं. करेक्ट. आता परत न्यू इयर सेलिब्रेट करायला लागणार आहे. बोलता हे निघून राहिलेले टाइम, वेळ वगैरे. तर मंडळी, हे 2 वर्ष नका धरा तुम्ही, असं धरा की सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली आणि झाले 2 वर्ष. अहो, इन्व्हेस्ट. बरं, हे बुकिंग केलं तर 2 वर्षामध्ये पण माणूस पैसे पेड करू शकतो का त्याला सर? पैसे द्यायला वेळ भेटतो, एक त्याचा बेनिफिट आहे. हा, तुम्ही रेडी पोझिशन घ्यायला गेले तर तिथं तुम्हाला चॉईस भेटत नाही. पहिली गोष्ट तर जे शॉप पाहिजे ते भेटत नाही, आणि रेट कधी पण 10, 20, 15 लाख रुपयापेक्षा जास्त द्यावा लागतो. बरोबर ना. आणि एक सोबत सगळे पैसे द्यावे लागतात. तर तसं आपल्याकडे नाहीये. आपण जेवढं आपलं काम झालंय तेवढे पैसे घेणार, आणि तुम्हाला इन्व्हेंटरीची चॉईस आता आहे. बरोबर ना. चला मंडळी, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख, पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.